नमस्ते. 99% आजार बरे होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला नियमाने वागणं फार गरजेचं आहे. आपण काहीतरी चुकतो म्हणून आपण आजारी पडतो. आजार पडल्यानंतर काही गोळ्या औषधं घेऊन किंवा काही उपचार घेऊन आपण बरे पण होतो. पण पुन्हा पुन्हा तेच आजार जर पुन्हा पुन्हा आपल्याला होत असतील तर याचा अर्थ असा आहे की आपल्या दिनचर्येत किंवा आपल्या राहणीमानात किंवा आपल्या खानपानमध्ये कशात तरी काहीतरी चुकतंय आणि ते दीर्घकालीन त्याचे परिणाम हे की खूप वर्षापासून आपल्याला काही चुकीच्या सवयी लागलेल्या आहे की त्या सवयी म्हणून आपल्याला कळत नाही. मी तर रोजच ह्या गोष्टी करतो, मी तर कायमच या गोष्टी करतो, पण त्या गोष्टी योग्य आहे का की अयोग्य आहे का ह्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. तेव्हाच आपण आजारातून बाहेर निघू शकतो. जसं तुम्हाला पैसा कमवण्यासाठी मेहनत करावी लागते, तसंच आरोग्य जपण्यासाठी सुद्धा तुम्हाला व्यायाम आणि आहार हा चांगला ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त विचार करतात पैसा कमवण्याचा, त्यासाठी तुम्ही जगतात, त्यासाठी तुम्ही कामं करतात, इच्छा असो किंवा नसो तरी तुम्ही कामावर जातात. तुमचं शरीर थकलेलं आहे की नाही आहे, पण पैसा भेटणार आहे म्हणून तुम्ही कामं करत असतात. पण ते शरीर थकलेलं आहे त्यासाठी पण काहीतरी करणं गरजेचं आहे. मग ते कोणी करतं का? तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्यायाम नको, कुठल्या प्रकारचे नियम नको, फक्त मन मोकळं जगायचं आहे, मनसोक्त राहायचं आहे, फक्त सुख पाहिजे, तर ते कसं काय भेटल? प्रत्येक गोष्ट काही कालानंतर ती संपून जात असते. मग आज जर मी सुखी आहे तर उद्या सुखी असेलच का? नाही, त्यासाठी मेहनत करावं लागेल, त्यासाठी कष्ट घ्यावं लागतील, त्यासाठी नियमाने वागावं लागेल, मग तेव्हा त्या गोष्टी प्राप्त होतील. पण सध्याची गोष्ट तशी आहे की तसं कोणी वागत नाही, तसं कोणी राहत नाही, म्हणून आजार लवकर बरे होत नाही. म्हणून जर आजारांना बरं करायचं असेल, आजार बरे होतात, 99% आजार हे बरे होतात किंवा आजार हे कंट्रोल करून ठेवू शकतो आपण आणि दीर्घ आयुष्य जगू शकतो आपण. मग त्यासाठी नियमाचं पालन काटेकोर होणं फार गरजेचं आहे. आपण जगण्यासाठी काम करतोय, कामासाठी जगत नाही. पण आजच्या ज्या वातावरणाची परिस्थितीनुसार लोकांनी तुम्हाला इतकं प्रेरित केलेलं आहे, एखादा अपवाद म्हणजे 99% लोक सरळ मार्गाने चालले, ते कष्ट करून जगताय. पण एखादा माणूस अपवादात परिस्थितीत असतो, तो अचानक मोठा होतो, अचानक श्रीमंत होतो, अचानक पैशावाला होतो किंवा अचानक सक्सेस होतो. त्याचं उदाहरण तुमच्या पुढं ठेवलं जातं आणि तुम्हाला त्याच्या पाठीमागं फिरायला लावतात आणि तुम्हाला तो पूर्ण त्या पाठीमागं जायला लावतात. त्याच्याने अनेक लोकांचं आयुष्य खराब होतं. असं करू नका. 99% लोक हे पारंपरिक किंवा कष्ट करूनच मोठे झालेले. यश हे कष्ट करूनच येतं, शॉर्टकटने यश प्राप्त होत नाही. म्हणून आजारसुद्धा बरे करण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी तुम्हाला नियमाने जगावं लागेल, तुम्हाला संतुलन ठेवावं लागेल जीवनामध्ये. कुठलीही गोष्ट अति करता येत नाही किंवा अति करू नये माणसाने किंवा कमी करू नये, तिचं संतुलन असलं पाहिजे. म्हणून आपण आपल्या मनाला शांत ठेवलं पाहिजे, विचार व्यवस्थित केले पाहिजे, त्याच्यानंतर मेहनत घेतली पाहिजे. मग ती मेहनत शारीरिक असो मानसिक असो, कष्ट घेतले पाहिजे, शरीराची काळजी घेतली पाहिजे, चांगलं जेवण केलं पाहिजे. मी म्हणत नाही आहे वातावरण खराब आहे, प्रदूषित आहे, केमिकलचं जेवण आहे, म्हणजे जेवणात काही पदार्थ केमिकलचे येतात, पण आपण ते निवडले पाहिजे की आपण कितपर्यंत स्वतःला चांगलं ठेवू शकतो, कुठपर्यंत चांगले पदार्थ खाऊ शकतो, तर आपणच त्याची निवड केली पाहिजे. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला आहे की मार्केटिंगवाल्यांनी, बिझनेसवाल्यांनी आपल्याला इतक्या वेळा त्या जाहिराती दाखवलेल्या आहे की आपल्याला सत्य काय आहे ना हेच कळत नाही आहे सध्याच्या कंडिशनला. की सत्य हे आहे की पारंपरिक काही गोष्टी होत्या का ज्या किंवा विरुद्ध आहार होते किंवा चुकीच्या पद्धतीने खानपान होतं, ते आता वाढून गेलेलं आहे. म्हणून आपले आजार बरे होत नाही आहे. की प्रत्येक मोसमामध्ये वेगवेगळे प्रकारचे अन्नपदार्थ भेटायचे, आता तसं काही राहिलं नाही, वर्षभर अवेलेबल असतं. मग त्या शरीराला ती सवय नाही. आपण बऱ्याच काळापूर्वी की आपण सेपरेट अन्न खायचो, म्हणजे आज एका टाईपचे कपडे घालते तर उद्या दुसऱ्या टाईपचे राहायचे. आपण रोज एकाच टाईपचं नव्हतं करत. पण आज बिझनेससाठी तुम्हाला सांगितलं जातं की याच्यात हे प्रथिने भेटतात, मग रोज ते खाल्लं पाहिजे, त्याच्यात ते विटॅमिन भेटतं, मग रोज ते खाल्लं पाहिजे. असं नसतं. शरीराला वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पदार्थांची गरज असते, वेगवेगळ्या घटकांची गरज असते, वेगवेगळ्या पदार्थातून वेगवेगळे घटक शरीराला भेटत असतात. त्यानुसार आपण आपलं
खानपान ठेवलं पाहिजे, पण तसं सध्याच्या कंडिशनला तसं काही राहिलेलं नाही आहे. फक्त एखाद्या गोष्टीतून सी विटॅमिन भेटतं, मग ती रोज खाल्ली पाहिजे का? नाही, तसं नाही आहे. रोज ती खाल्ली नाही पाहिजे. त्याचे वेगवेगळे सोर्स आहे. वेगवेगळ्या वातावरणानुसार वेगवेगळ्या गोष्टीतून सी विटॅमिन भेटतं. मग त्या वेगवेगळ्या वातावरणानुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या टाईपचं जेवण आपण केलं पाहिजे, जेणेकरून ते डायजेस्ट करायला शरीराला कमी कष्ट लागतात आणि आपलं शरीर निरोगी राहतं. परंतु आता आपण केमिकलच्या दुनियेत म्हणजे राहतो का, त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचे बनवलेली मानवनिर्मित, मग ती रोज खातो आपण. मग त्याच्यातून आपण सी विटॅमिनची किंवा एखाद्या न्यूट्रिशनची पूर्तता करून घेतो. मग ते कालांतराने शरीर त्याच्यावरती कार्य करणं बंद करतं. शरीराचा नियम आहे. म्हणजे आयतं भेटायला लागल्यानंतर आपण आळशी होतो ना, तसंच शरीराचे पण काही ग्रंथींचा नियम आहे. मग ग्रंथींमध्ये इनबॅलन्स होतो. म्हणून सांगितलं की वातावरणानुसार, सर्व गोष्टींनुसार, परिस्थितीनुसार, वेळेनुसार आपण आपलं खानपान, आपला व्यायाम, आपलं राहणीमान हे बदललं पाहिजे. जसं थंडी आली तर आपण गरम कपडे घालतो, गरम पदार्थ खातो. उन्हाळा आल्यानंतर आपण ज्याने आपल्याला त्रास होणार नाही, गरम होणार नाही असे कपडे घालतो. पावसाळ्यामध्ये रेनकोट वापरतो, छत्री वापरतो. तसं मोसम बदलतोय, तसं आपण आपला व्यवहार पण बदलला पाहिजे. परंतु सध्याच्या कंडिशनला तसं काही होत नाही आहे. म्हणून खूप सारे आजार हे लवकर बरे होत नाही. आजार वारंवार येत असतात. कारण काय? त्याचं कारण आहे की आजार उपचार पद्धती योग्य आहे, उपचार पद्धती चुकीच्या नाही आहे. परंतु तुमचं जे राहणीमान आहे, तुमचं जे लाईफस्टाईल आहे, तुमची ती दिनचर्या आहे, ती बिघाड झालेला आहे. तुम्ही बरे होऊन परत घरी जातात, त्याच लाईफस्टाईलमध्ये जातात ज्या लाईफस्टाईलने तुम्हाला खराब केलेलं आहे. मग परत तुम्ही आजारी पडतात. मग लोक काय म्हणतात की, आणि आजार आता काही स्लो पॉयझन म्हणतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आजार हे दीर्घ होत चालतात. तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष त्या गोष्टीचा वापर करतात खूप मोठ्या प्रमाणात. मग कालांतराने त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, ते नंतर दिसतात. डायजेशन खराब होतं. डायजेशन झाल्यामुळं बरेच बिघाड होतात शरीरामध्ये आणि ते निरंतर होत असतात, स्लो होत असतात. मग ते कालांतराने खूप मोठ्या लेवलवर झाले की मग तुम्हाला ते त्रास जाणवावे लागतात. त्रास जाणवावे लागले की तुम्ही दवाखान्यात जातात, डॉक्टरला सांगतात किंवा इकडं तिकडं उपचार घेतात आणि तुम्ही सांगतात की मला काहीच नव्हतं पूर्वी, आत्ता चालू झालेलं आहे. पण त्याची प्रोसेस 10 वर्षापासून 15 वर्षापासूनच चालू झालेली असते शरीरामध्ये. आणि तोपर्यंत आपल्याला सवय झालेली असते त्या राहणीमानाची आणि आपल्याला कळतच नाही की नेमकं हे होतं कशाने. मग आपण उपचार घेतो. उपचार घेतल्यामुळं तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटतं. मग परत आपण आजारी पडतो. मग आपलं असं म्हणणं असतं का मग की मी बरा का होत नाही, किंवा मला कोणी विचारतं फोन करून की 100% रिझल्ट भेटेल का? रिझल्ट तेव्हाच भेटेल तुम्हाला. रिझल्ट तर कुठे पण उपचाराने भेटतो, पण तुम्हाला तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्हाला बदल हे करावं लागतील. खानपानामध्ये तुम्हाला नियमाने राहावं लागेल. तुम्हाला निश्चित स्वरूपाने व्यायाम करावा लागेल. जसं तुम्ही पैसे कमवण्यासाठी कष्ट घेतात, तसं तुम्ही शरीरसुद्धा कमवण्यासाठी कष्ट घेतले पाहिजे. रोज कमीत कमी अर्धा ते पाऊण तास तुम्ही तुमच्या शरीराला दिलाच पाहिजे आणि योग्य पद्धतीचा व्यायाम केला पाहिजे. त्या व्यायामामध्ये रनिंग, चालणे, फिरणे, उड्या मारणे, पोहणे, सायकलिंग करणे. ते नसेल जमत तर तुम्ही घरामध्ये योगा करणे, प्राणायाम करणे, अशा अनेक एक्सरसाइजेस आहे. आपलं नॅचरल व्यायाम आहे. जोर, डीज, बैठका ह्या गोष्टी करणे, सूर्यनमस्कार घालणे, हे आलटून पालटून तुम्ही केले पाहिजे. रोजच एक प्रकार करताय, मग मी 1000 मारतो, मी 500 मारतो, गर्व नाही केला पाहिजे. त्याच्याने शरीर घासतं. म्हणून ते अदलून बदलून वेळेनुसार, परिस्थितीनुसार ते असले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं एक संतुलन असलं पाहिजे. म्हणून जीवन हे संतुलित राहतं, सुखी राहतं, आनंदी राहतं. तर तुम्ही त्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. भरपूर आजार आहे, एक तर ते होणारच नाही, झाले तर ते बरे पण होऊ शकतात. पण त्यासाठी जसं तुम्हाला आजार व्हायला जर 10-12 वर्ष लागलेले आहे, फक्त हे तुम्हाला माहिती नाही, पण तुमचं शरीर हळूहळू त्या आजाराला वाढवत होतं आतमध्ये. का तुमचं राहणीमान, तुमचं खानपान, तुमचं दिनचर्या ही खराब होती. तुम्ही व्यायाम करत नव्हते, शरीरावरती लक्ष देत नव्हते. तुम्ही फक्त काम करायचे, पैसे कमवायचे आणि सुख शोधायचे. म्हणून तुम्ही काही काळ सुखात राहिले, आनंदात राहिले, कोणत्या मार्गाने पैसे कमवले, परंतु पुढचा काळ हा तुम्हाला दुःख देतं. दुःख म्हणजे काय? आजार रूपी दुःख येतं तुमच्या जीवनामध्ये आणि आजार हे तुमच्या जीवनात
एकदा आले की ते लवकर बरे होत नाही. मग तुम्ही जेवढा पैसा कमावला त्याच्याने तुम्हाला सुख प्राप्ती होत नाही. मग तो पैसा दवाखान्यात जातो. मग तुम्हाला बंधन येतात, हे खाऊ नका, ते खाऊ नका, इकडे जाऊ नका, असं राहू नका. मग ते तुम्हाला मजबुरीने ते करावं लागतं. मग ते करण्यापेक्षा सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, नियमाने वागावं, काय योग्य काय अयोग्य हे शोधावं, कोणत्या ऋतूमध्ये काय खाल्लं पाहिजे याचं पण अभ्यास करावा. आणि ऋतुमानानुसार, वेळेनुसार, दिवसानुसार, परिस्थितीनुसार तुम्ही आहार सुधारावा आणि वेळेनुसार त्या पद्धतीने तुम्ही व्यायामसुद्धा करावा आणि स्वतःच्या शरीराला निरोगी ठेवावं. एवढंच माझं सांगणं होतं की भरपूर आजार, 99% आजार हे नॅचरली बरे होऊ शकतात. त्यासाठी तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे, स्वतःवरती लक्ष देणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीने किंवा नॅचरल सोर्स काय आहे, नॅचरल गोष्टी काय आहे त्याचा वापर करून तुम्ही काही वेळ द्यावा लागेल, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, तेव्हा तुम्ही आजारातून 100% मुक्तता घेऊ शकता. तर या गोष्टीचा अवलंब करा आणि तुम्ही सुखी राहा. धन्यवाद.